Hello, dear students. This is Dr. Utkarsh Thakre. Once again, we are going to continue the same chapter, and this is, I think, the fourth video from the same chapter, that is Systematics of Living Organisms. Students, in the next video, I think we have finished with the study of binomial nomenclature. Hope you understood it well. And now, I have also introduced to you the five kingdom classification system. Now we'll see each kingdom included in five kingdom classification system in details. First of all, we'll start with kingdom Monera. Okay. Now, which are the salient features of kingdom Monera? Means important characteristics of kingdom Monera. Which are they? They are the salient features are they are, as we know well, that the kingdom members of kingdom Monera and Protista both are unicellular. So accordingly, here the Monerans, it is now you might have understood or we might have kept in mind that Monerans are unicellular. Moneraचे members सगळे कसे असतात? Unicellular असतात. Then they are prokaryotic. Only group of individuals which are prokaryotic amongst the five kingdom classification is Monera. MCQ मध्ये हा प्रश्न येऊ शकतो. ओके नाही? मग आता मोनेराज कसे असतात हे कॅरेक्टर तुमच्या आपल्या ट्री डायग्राम लक्षात ठेवली असेल तर लक्षात आलं असेल की मोनेराचे मेंबर्स हे एक तर युनिसेल्युलर असतात आणि दुसरं म्हणजे ते प्रोकॅरियोटिक असतात. दे आर प्रोकॅरियोटिक मीन्स द न्यूक्लियस इज सेल इज विदाउट वेल डिफाइंड न्यूक्लियस. सेल मध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस असत नाही. देन सेकंड कॅरेक्टर इज दे आर omnipresent, means they are found everywhere. They are found in all type of environmental conditions. कुठेही ते आढळू शकतात. असं नाही की ते पाण्यातच मिळावे, असं नाही की ते हवेतच मिळावे, असं नाही की ते जमिनीतच मिळावे. They are omnipresent, they can be found anywhere. Okay. Next is mostly they are heterotrophic, means the mode of nutrition is heterotrophic. ते साधारणपणे हेट्रोट्रॉपिक असतात म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः तयार करत नाही. पण त्याच्यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत की जे मोनेराचे मेंबर आहे पण एक्सेप्शनली दे प्रोड्यूस फूड. मोस्टली म्हटलं आपण त्याला की बहुधा म्हणजे जास्तीत जास्त मोनेरस हे कसे असतात? हेट्रोट्रॉपिक असतात. बट देर आर फ्यू एक्सेप्शन्स which may be showing autotrophic mode of nutrition. Some of them there are photoautotrophs, some of them are chemoautotrophs. What is the meaning of photoautotroph and chemoautotroph? Photos means light, and autotroph means those which can prepare their own food. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ऑटो मीन्स स्वयं, ट्रॉपिझम म्हणजे उदरभरण, जे स्वतःचं उदरभरण स्वतः करू शकतात. युजिंग फोटॉस म्हणजे लाईट, सौर ऊर्जेचा वापर करून जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याला आपण फोटो ऑटोट्रॉप्स असं म्हणतो. आणि किमो ऑटोट्रॉप्स म्हणजे हे पण ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात पण सोलार एनर्जी वापरत नाही. दे यूज द केमिकल एनर्जी अँड प्रिपेअर देअर ओन फूड. दे आर कॉल्ड एज किमो ऑटोट्रॉप्स. आता फोटो ऑटोट्रॉप्स आणि किमो ऑटोट्रॉप्स या टर्म जास्त डिटेलमध्ये आपण फोटोसिंथेसिस चॅप्टर मध्ये, शेवटचे 2 चॅप्टर आपण फिजिओलॉजीचे आहेत, एक फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. या फोटो ऑटोट्रॉप्स आणि किमो ऑटोट्रॉप्सचे एक्झाम्पल्स पण तुमच्या पुस्तकामध्ये मला असं वाटतं दिलेले आहेत. फोटो ऑटोट्रॉप्स कोणते, किमो ऑटोट्रॉप्स कोणते. फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉप्स मध्ये क्लोरोबियम हे एक्झाम्पल दिले आहे, दॅट इज ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. आणि क्रोमॅटियम, दे आर example of chromatium is cited as a chemosynthetic bacterium, that are the sulfur bacteria. तर हे 2 एक्झाम्पल ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेले आहेत. सो दीज आर द एक्सेप्शन इन केस ऑफ these monerans which are, instead of showing heterotrophic nutrition, they exceptionally show autotrophic mode of nutrition. साधारणपणे मोनेरा हे कसे आहेत? हेट्रोट्रॉपिक आहेत, म्हणजे स्वतःचा अन्न स्वतः तयार करत नाही, ते दुसरा कुठला तरी होस्ट बघतात
दे मे ऍक्ट पॅथोजेन म्हणून सुद्धा ते काम करू शकतात आणि त्या ठिकाणी आपलं उदरभरण करतात. पण काही एक्सेप्शनल मोनेराज आहेत, जसं सल्फर बॅक्टेरिया आहे किंवा मग ग्रीन सल्फर बॅक्टेरिया किंवा नॉर्मल सल्फर बॅक्टेरिया, दॅट इज द क्लोरोबियम सीज. त्यांच्यामध्ये ग्रीन पिगमेंट असतं म्हणून त्याला क्लोरोबियम म्हणायचं, जे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. आणि ग्रीन क्लोरोफिल पिगमेंट आहे, त्याच्यामुळे ते स्वतःचा स्वतः तयार करतात म्हणून ते फोटो ऑटोट्रॉप्स. आणि दुसरे क्रोमोबियम क्रोमॅटियम. तर क्रोमॅटियन मात्र सल्फर बॅक्टेरिया आहेत, ते स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात पण केमिकल एनर्जी वापरून. फूडचं ब्रेकेज होऊन जेव्हा केमिकल एनर्जी बाहेर पडते, ती एनर्जी वापरून हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ओके, दिस इज अबाउट देअर न्यूट्रिशन टाईप, म्हणजे ते कशा प्रकारचं न्यूट्रिशन त्यांच्यामध्ये दिसून येत. देन द जेनेटिक मटेरियल इज डबल स्टँडर्ड डीएनए विच इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ अ न्यूक्लियस. याच्यामध्ये न्यूक्लियस तर नसतं, तर डीएनएचा स्टँडच्या स्वरूपात त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियल असतं, त्याला आपण न्यूक्लिओइड असं म्हणतो. स्मॉल सर्क्युलर डीएनए as extra chromosomal DNAs called as plasmid are present. या बॅक्टेरियाजमध्ये, याचा बेस्ट एक्झाम्पल बॅक्टेरिया आहे. ह्या बॅक्टेरियाजमध्ये किंवा मोनेरन्स मध्ये अदर दॅन क्रोमोझोमल डीएनए सोडून एक्स्ट्रा एक्स्ट्रा मीन्स जास्तीचे क्रोमोझोमल डीएनए शिवाय सर्क्युलर डीएनए असतात. साधारणपणे डबल स्टँडर्ड डीएनए हे सर्क्युलर असत नाही, त्यांचे फ्री एंड असतात. 5 प्राईम एंड, 3 प्राईम एंड. तुम्हाला बायोमॉलिक्युल्स बऱ्याच क्लासेसमध्ये झालेला आहे, तिथे डीएनए स्ट्रक्चर झालं असेल, वॅटसन अँड क्रिक मॉडेल सांगितलं असेल तुम्हाला. तर जेव्हा हे फ्री एंड्स असलेले डीएनए आपण बघतो डबल स्टँडर्ड डीएनए, त्यांच्यामध्ये 5 प्राईम आणि 3 प्राईम एंड तुम्हाला दिसून येतात. पण क्लोज सर्क्युलर डीएनए मध्ये 3 प्राईम एंड, 5 प्राईम एंड असत नाही. जशी एखादी बँगल असते त्याप्रमाणे ते सर्क्युलर डीएनए असतात. पुढे नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण डायग्राम बघतो, तिथे तुम्हाला क्लोज सर्क्युलर डीएनए कसे असतात ते बघायला मिळेल डायग्राम मध्ये. दे आर द डीएनएज अदर दॅन द क्रोमोझोमल डीएनए ऑफ बॅक्टेरियल सेल. आणि ह्या डीएनएजला आपण प्लाझमिड्स असं म्हणतो. दिस एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनएज आर कॉल्ड एज प्लाझमिड. सो व्हॉट आर प्लाझमिड हा प्रश्न सुद्धा विचारला जातो. आणि प्लाझमिड पुन्हा डिटेल मध्ये 12वी मध्ये तुम्हाला आहेत. मॉलिक्युलर बायोलॉजी चॅप्टर आपण घेणार आहोत त्यावेळेला प्लाझमिड, त्याचे स्ट्रक्चर हे डिटेल मध्ये तुम्हाला अभ्यासाला आहे. फक्त आता इथे लक्षात ठेवायचं की प्लाझमिड आर extra chromosomal DNA found in the bacterial cell and bacteria are the members of monera. बॅक्टेरिया हे मोनेराचे मेंबर आहेत आणि ह्या मोनेरा मधल्या बॅक्टेरियांमध्ये जे एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए असतात, त्या एक्स्ट्रा क्रोमोझोमल डीएनए ला आपण काय म्हणतो, प्लाझमिड्स. आणि मोनेराच्या मेंबर मध्ये अशा प्रकारचे प्लाझमिड्स असतात. नेक्स्ट इज देअर सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टाइडोग्लायकेन. आपण म्हटलं की सगळ्या बॅक्टेरियांमधली सेल वॉल ही पेप्टाइडोग्लायकेनची बनली असते, विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ शुगर अँड अमिनो ऍसिड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज म्युरिन. तुम्हाला वाटेल की म्युरिन हे काही वेगळं आहे का, तर पेप्टाइडोग्लायकेन्स देमसेल्स आर कॉल्ड एज म्युरिन. त्यांनाच म्युरिन असं सुद्धा म्हटलं जातं. तर मग तुम्हाला प्रश्न पण येऊ शकतो की सेल वॉल ऑफ द मोनेरन्स इज मेड अप ऑफ. आता तिथे पेप्टाइडोग्लायकेन कुठेच दिसेल, म्युरिन दिलं असेल तर तुम्हाला ते म्युरिन करेक्ट आन्सर म्हणून सिलेक्ट करायचं आहे, बिकॉज इट इज द अल्टरनेटिव्ह नेम फॉर पेप्टाइडोग्लायकेन. Membrane bound cell organelles like mitochondria, chloroplast, endoplasmic reticulum, they are absent. 78 ribosomes are present. नंतर मग आपण 3 डोमेन सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये हे कॅरेक्टर मला असं वाटतं बघितले होते. पुन्हा इथे ते रिपीट होत आहेत. बॅक्टेरियाचे कॅरेक्टर्स जे बघितले होते तेच कॅरेक्टर त्याच्यामध्ये काही ऑमनी प्रेझेंट वगैरे किंवा मोड ऑफ न्यूट्रिशन आणि प्लाझमिड हे कॅरेक्टर ऍड झाले आहेत. पण काही कॅरेक्टर तिथले जसे तसे आपण उचलले की ते युनिसेल्युलर असतात, ते प्रोकॅरियोटिक असतात, त्यांच्यामध्ये पेप्टाइडोग्लायकेन ची सेल वॉल बनलेली असते. नंतर मग त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल डीएनए असतात, त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया सेल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स ऍब्सेंट असतात, रायबोझोम्स प्रेझेंट असतात. हे कॅरेक्टर सगळे आपण 3 डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये बघितलेले आहेत. त्याच्यामध्येच काही 2-4 कॅरेक्टर ऍड केले आणि मोनेराचे जनरल कॅरेक्टर्स आपण बघतोय. म्हणजेच काय, तिथले बॅक्टेरियाचे जे कॅरेक्टर्स तुम्ही 3 डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये बघितले ते कॅरेक्टर इथे सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. कोणकोणते कॅरेक्टर बघितले तिथे आपण, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, दे आर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, देन द जेनेटिक मटेरियल इज डीएनए,
then cell wall is made up of peptidoglycan, then membrane bound cell organelles are absent, the ribosomes are present. हे सगळे कॅरेक्टर आपण तिथे बॅक्टेरियाचे कॅरेक्टर म्हणून बघितले होते. ते पुन्हा इथे रिपीट झालेले आहेत. तुम्हाला मी पहिलेही सांगितलं की कॅरेक्टर्स रिपीट होतात, फक्त आपण सेपरेट प्रिपेअर करायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यामध्ये 2-4 कॅरेक्टर ऍड करून मोनेराचे जनरल कॅरेक्टर्स इथे दिलेले आहेत. गिव्ह द सॅलिएंट फीचर्स ऑफ किंगडम मोनेरा असा प्रश्न तुम्हाला विचारला 2 मार्काला. तर एका कॅरेक्टरला जास्तीत जास्त किती मार्क आहे? अर्धा मार्क. आणि मग तुम्ही याचा अर्थ काय की तुम्ही 4 कॅरेक्टर लिहिले तर तुम्हाला 2 मार्क मिळणार. हो की नाही? मग 2 मार्कामध्ये त्याच्यामधले तुम्हाला सगळे नाही आठवले तरी पण हे पहिलं कॅरेक्टर आपण तिथे 3 डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये बघितलं. हे दुसरं कॅरेक्टर 3 डोमेन्स क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये बघितलं. तिसरं कॅरेक्टर आपण 3 डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये बघितलं. चौथं कॅरेक्टर आपण 3 डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये बघितलं होतं. पण आपण काय करतो की सेपरेटली प्रिपेअर करायचा प्रयत्न करतो. तर हे लक्षात घ्या की बऱ्याच गोष्टी रिपीट होतात. त्याच्यामध्ये पुन्हा डिटेल्स या ठिकाणी डिटेल कॅरेक्टर्स इथे ऍड केलेले आहेत. जे आपण लक्षात ठेवले की 4 पेक्षा जास्त कॅरेक्टर्स आपल्याकडे लक्षात ठेवतात आणि नेहमी मोजके उत्तर लिहायचं नाही. काही गोष्टी ओघाने आपण चुका करत असतो. त्या चुका होऊ नये आपल्याला पूर्ण मार्क मिळावेत म्हणून जास्तीचे पॉइंट्स नेहमी लिहायला पाहिजे. म्हणजे आपला एखादा पॉइंट चुकला तरी पण मार्क्स मात्र कंप्लीट मिळतात. कारण तुम्ही जास्तीचे कॅरेक्टर लिहिले असतात की ज्या कॅरेक्टरला तुम्हाला फुल वेटेज पडून जातं. ठीक आहे. म्हणून 2 मार्काला 4च कॅरेक्टर लिहिले चालतं, तुम्ही 4च लिहिल असं नाही. तुम्हाला माहिती आहेत 6 कॅरेक्टर, तुम्ही 6 लिहा, 7 लिहा. लिहिण्याच्या ओघात फार वेळ जात नाही. पण मग तुमचे चुकून जर एखादी मिस्टेक, स्पेलिंग मिस्टेक किंवा अजून कन्फ्युजन तुमचं झालं असेल, तर तुमचे मार्क्स जात नाही. सो नेक्स्ट कॅरेक्टर इज रिप्रोडक्शन कॉमनली असेक्शुअल. साधारणपणे बॅक्टेरियाजमध्ये कॅरेक्टर आपण बॅक्टेरिया हा मेजर एक्झाम्पल याच्यामधलं पकडलं आणि म्हणून मग आपण बघतो की त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, तर asexually mostly by either by binary fission or budding. For example, in case of bacteria, very rarely it show conjugation. म्हणजे 2 बॅक्टेरियल सेल एकमेकांसोबत they come close to each other, they fuse with each other and exchange their protoplasmic material. त्याला त्या मेथडला आपण कॉन्ज्युगेशन असं म्हणतो. तर फार रेअरली कॉन्ज्युगेशन ही पद्धत रिप्रोडक्शनची दिसते. अदरवाईज मोस्ट कॉमनली द मेंबर्स ऑफ मोनेरा they reproduce asexually by binary fission or by budding. Types of bacteria on the basis of evolution, bacteria are classified as eubacteria, archibacteria. म्हणजे तुम्हाला अरेचिया या ग्रुपमध्ये 3 डोमेन क्लासिफिकेशन सिस्टीम मध्ये बघितलं आणि अरेचिबॅक्टेरिया मध्ये मग पुन्हा युबॅक्टेरियामध्ये मग पुन्हा प्रकार आहेत की मायकोप्लाझ्मा अरेचिबॅक्टेरियामध्ये येतं किंवा सॅनोबॅक्टेरिया अरेचिबॅक्टेरियामध्ये येतं. त्याला ट्रू बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. तर ते सगळे प्रकार तुमच्या पुस्तकामध्ये दिले आहेत. त्याचे डिटेल्स आपण नेक्स्ट स्लाइड पासून ऑनवर्ड्स बघणार आहोत. लेट अस स्विच टू द नेक्स्ट स्लाइड. त्याच्या अगोदर तुम्हाला मोनेरन्सचा शेप म्हणजे साधारणपणे बॅक्टेरिया कसे दिसतात. आता हे बॅक्टेरिया याच शेपमध्ये दिसतात असं नाही. दीज आर द रॉड शेप बॅक्टेरिया. रॉड शेप बॅक्टेरिया आपण दाखवले. त्याचे वेगवेगळे शेप्स आहेत बॅक्टेरियाचे जे तुम्हाला माहिती आहेत. कोणकोणते शेप्स आहेत बरं? दे मे बी सर्क्युलर इन शेप called as cocci. When they are rod shaped like this, they are called as bacilli. They may be spiral, म्हणजे ते सर्पिलाकृती असतात तेव्हा त्याला स्पायरिलाय म्हणतात. ते कॉमाच्या आकाराचे असतात तेव्हा त्यांना विब्रोज म्हणतात. विब्रोज म्हणतात ना, विब्रोज म्हणतात. असे बरेच शेप त्याच्यामध्ये दिसतात. याच्या बरेच शेप्स बघितले आपण. हे स्पायरिलाय, हे कोकाय, हे बॅसिलाय. कॉमन शेप्स साधारणपणे आहे. मग ते विब्रो एक शेप आहे. आता बॅक्टेरियल सेल दिसते कशी याचं एक तुम्हाला डायग्रामॅटिक स्केच तुम्हाला कळावं म्हणून मुद्दाम पुस्तकात जरी नसलं तर बॅक्टेरियल शेप सेल म्हणजे कशी दिसते. हा एक्सटर्नल सरफेस आहे आणि त्याला जर कट केलं तर इंटरनली काय काय असतं. म्हणजे तुम्हाला मी क्रोमोझोमल डीएनए वगैरे सांगितलं होतं. तर क्रोमोझोमल डीएनए कसा दिसतो किंवा काय आहे बाबा ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर व्हावेत म्हणून जे आपण कॅरेक्टर्स मध्ये जे पाहिलं होतं प्लाझमिड म्हणजे काय, ती रिंग कशी असते किंवा रायबोझोम्स कसे दिसतात हे तुम्हाला थोडं कळावं म्हणून ही डायग्राम आपण मुद्दाम या ठिकाणी बघतोय. तर दीज आर द रायबोझोम्स. साइट आता तुम्हाला सेल ऑर्गॅनिल सगळे पाटील सरांनी घेतले त्याच्यामुळे त्याचे डिटेल सांगण्याचं कारण नाही. सायटोप्लाझम, प्रोटोप्लाझमिक मटेरियल हा क्रोमोझोमल डीएनए आहे. इंटरमिंगल मल्टीफोल्ड क्रोमोझोमल डीएनए आणि ह्या क्रोमोझोमल डीएनए शिवाय
हे जे क्लोज सर्क्युलर डीएनए असतात त्याला म्हणतो आपण प्लाझमिड्स. ऍक्च्युअली हा बांगडी सारखा सिंगल स्ट्रँडचा दिसतो, पण जर तुम्ही याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघितलं तर ह्या 2 स्ट्रँड्सचा बनलेला असतो, जे 2 स्ट्रँड एकमेकांभोवती गुंडाळलेले असतात. प्लाझमिड्स, एक्स्ट्रा क्रोमोझोमल सर्क्युलर डीएनए हे बॅक्टेरियल सेल मध्ये असतात. ही बॅक्टेरियल सेलची वॉल विच इज मेड अप ऑफ मिडल सेल वॉल, त्या आतमध्ये सेल मेम्ब्रेन असतात, बाहेरच्या बाजूला कॅप्सूल. सगळ्याच बॅक्टेरियामध्ये असतात, मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया दे आर कॅप्स्युलेटेड, त्याच्यावरती कॅप्सूल. आणि हा फ्लाझेलम मुवमेंट करता मदत करतो. आणि छोटे छोटे हेअर लाईक आउटग्रोथ जे असतात प्रोटीनेशियस, त्याला पिलीस किंवा पायलस म्हणतात. याच्या माध्यमातून ही बॅक्टेरियल सेल दुसऱ्या बॅक्टेरियल सेलच्या सरफेस वरती अटॅच होते किंवा त्याच्या होस्ट सेल वरती अटॅच होते. इतर इतर सेल वरती स्वतःला अटॅच करण्याकरता साधारणपणे या पिलिसचा किंवा पायलसचा उपयोग होतो. तर हे बॅक्टेरियल सेलचं स्ट्रक्चर कसं असतं त्याच्याकरता मुद्दाम आपण ही प्लेट तुमच्याकरता तयार केली होती. लेट अस स्विच टू द नेक्स्ट स्लाइड. की किंगडम मोनेराचे, आता हे सगळं तुमच्या पुस्तकात नसलं तरी तुम्हाला नीट द्यायचं आहे. पुन्हा आणखी तुम्हाला सांगते की या ठिकाणी जरी आपल्याला नवीन वाटत असलं तर हे सगळं तुमचं झालेलं आहे. कारण अरॅची बॅक्टेरिया म्हणजे अरॅचिया जे बघितलं त्यालाच अरॅची बॅक्टेरिया म्हणायचं. तर ह्या अरॅची बॅक्टेरियाचे कॅरेक्टर जे बघितले तेच हे टाइप्स आहेत, वेगळं नाहीये. आता किंगडम मोनेरामध्ये काय काय येतं तर अरॅची बॅक्टेरिया म्हणजे 3 डोमेन सिस्टीम मधले अरॅचिया. नंतर यू बॅक्टेरिया, आणि हे यू बॅक्टेरियाचेच प्रकार आहेत, सायनोबॅक्टेरिया आणि मायक्रोप्लाझ्मा. ओके. आणि ह्या अरॅची बॅक्टेरियामध्ये आपण म्हटलं होतं की अरॅची बॅक्टेरिया आर नोन टू सर्व्हाइव्ह अंडर एक्स्ट्रीम कंडिशन, म्हणजे एक्स्ट्रीम सलाईन कंडिशन मध्ये ते जगतात, एक्स्ट्रीम हाय टेम्परेचर कंडिशन मध्ये ते जगतात किंवा ऍसिडिक कंडिशन मध्ये ते जगतात. तर जे अरॅची बॅक्टेरिया एक्स्ट्रीम सलाईन कंडिशन मध्ये जगतात त्याला म्हणतो आपण हॅलोफिल्स. तर हा जो प्रकार आहे हॅलोफिल्स, दे आर द अरॅची बॅक्टेरिया विच कॅन सर्व्हाइव्ह इन सलाईन कंडिशन, एक्स्ट्रीम सलाईन कंडिशन. देन ऍसिडोफिल्स म्हणजे ते हाय टेम्परेचरला ऍसिडिक कंडिशन्सला जे जगू शकतात त्या अरॅची बॅक्टेरियांनाच थर्मो ऍसिडोफिल्स असं म्हणतात. हे तुम्हाला नीट पॉइंट ऑफ व्ह्यू सांगते मी तुम्हाला की उद्या जर हॅलोफिल्स म्हटलं तर तुम्हाला हॅलोफिल्स आर द टाइप्स ऑफ अरॅची बॅक्टेरिया हे कळायला पाहिजे. आणि त्याला हॅलोफिल्स का म्हणायचं, बिकॉज दे सर्व्हाइव्ह अंडर हायली सलाईन कंडिशन. आलं लक्षात? थोडा नीट पॉइंट ऑफ व्ह्यू घेतलेले पॉइंट्स आहेत हे. मग थर्मॉस म्हणजे एनर्जी और टेम्परेचर, उष्मा. तर जास्त टेम्परेचरला जगू शकणारे अरॅची बॅक्टेरिया ते थर्मोफिल्स किंवा थर्मो ऍसिडोफिल्स, मीन्स ऍसिडिक कंडिशन मध्ये आणि हाय टेम्परेचर. आणि मिथॅनोजेन्स म्हणजे इथे सुद्धा हाय टेम्परेचर कंडिशन्स असतात. आता तुम्हाला सगळ्यात चांगलं सांगायचं म्हणजे बायोगॅस गोबर ग्लास प्लांट मध्ये साधारणपणे जमिनीच्या आत गोबर ग्लास प्लांट असतो का, तिथे का असतो तर तिथे सॉइलच्या अंडर टेम्परेचर जास्त असतं, ज्या ठिकाणी डिकम्पोजिशन चांगलं होतं. आणि मग तिथून जो गॅस बाहेर पडतो, जो आपण कुकिंग करता वापरतो, तो गॅस आहे मिथेन. ह्या मिथेनच्या प्रोडक्शन मध्ये हे बॅक्टेरिया मिथेनचं प्रोडक्शन करण्याकरता हे बॅक्टेरिया मदत करतात. आणि ह्या बॅक्टेरियाच्या वर्किंग करता एक जास्त टेम्परेचर असणं फार गरजेचं असतं. याला मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया किंवा मिथॅनोजेन्स असं म्हणतात. हे एक प्रकारचे अरॅची बॅक्टेरिया आहे, कारण ते हाय टेम्परेचर मध्ये जगतात आणि वेस्ट मटेरियलचं डिकम्पोजिशन करून त्याच्यामधनं मिथेन गॅस रिलीज करतात. सो दे आर द अरॅची बॅक्टेरिया. हे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही, पण नीट पॉइंट ऑफ व्ह्यू आपण हे घेतलेलं आहे. नंतर मग दुसरा प्रकार अरॅची बॅक्टेरिया नंतर तुमच्या पुस्तकात दिलेला, टेक्स्टबुक मध्ये दिलेला प्रकार आहे यू बॅक्टेरिया. दे आर ऑल्सो कॉल्ड एज ट्रू बॅक्टेरिया. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत ते. त्याच्यामधले काही ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात, काही हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात. म्हणजे ते पॅथोजेनिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये असतील, म्हणजे जेव्हा ते रोग निर्माण करतात ते हेट्रोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात. काही स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे आपण म्हटलं किमोसिंथेटिक आणि फोटोसिंथेटिक, म्हणजे सल्फर बॅक्टेरिया आणि ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. तर क्रोमॅटिन आणि क्लोरोबियम हे 2 प्रकार तुमच्या पुस्तकात त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत. म्हणून मग ते हे 2 प्रकार, ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया आणि किमोट्रॉपिक बॅक्टेरिया, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आणि किमोसिंथेटिक बॅक्टेरिया, हे दोन्ही पण ऑटोट्रॉपिक बॅक्टेरियाचे प्रकार झाले. आणि हेट्रोट्रॉपिक जे पॅथोजेनिक असतात, रोग निर्माण करतात, इतरांच्या शरीरात घुसतात आणि तिथं जगतात
आणि त्या व्यक्तीला एखाद्या प्रकारची डिसऑर्डर निर्माण करतात. ते हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया झाले. त्याच मध्ये हे सिएनोबॅक्टेरिया आणि मायकोप्लाझ्म हे वेगळे प्रकारने ऍक्च्युअली दे आर द टाइप्स ऑफ युबॅक्टेरिया. ते युबॅक्टेरियाचेच प्रकार आहेत. सिएनोबॅक्टेरिया म्हणजे ज्याला आपण ब्लू ग्रीन अल्गी म्हणजे नील हरित शैवाल असं म्हणतो, आणि मायकोप्लाझ्मा हे फ्री लिव्हिंग स्मॉलेस्ट फॉर्म्स आहेत की जे बरेचदा काही अॅनिमल्स मध्ये रोग निर्माण करतात. दे आर पॅथोजेनिक इन नेचर. आणि त्याचं फार तुमच्या पुस्तकावर जर दिलं नसलं तर याचे बरेच डिटेल पुढच्या स्लाइड्स मध्ये घेतले आहेत आपण, कारण तुम्हाला जर एमसीक्यू करता प्रिपेअर करायचं असेल त्याची जास्तीची माहिती तुम्हाला असावी याकरता म्हणून आपण याचे डिटेल्स घेतले. नाउ विल सी इन द नेक्स्ट स्लाइड. आपण याचे डिटेल्स बघणार आहोत पुढे. आता अरॅची बॅक्टेरिया, तर अर्चिया तुम्ही अभ्यासलेला आहे ते सगळे कॅरेक्टर इथे आहे. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला रिपीट करून सांगते की मागचं पुढं आहे जसंच तसंच, फक्त थोडंफार पॉइंट्स मांडण्याची पद्धत बदललेली आहे. ओके. आता अरेची बॅक्टेरिया म्हणजे सगळ्यात पहिलं आपण काय म्हटलं होतं अरेची बॅक्टेरियामध्ये, की दे सर्व्हाइव्ह इन एक्स्ट्रीम कंडिशन. ओके नाही, आणि म्हणूनच त्याला एक्स्ट्रीमोफिल्स असं म्हणतात. हा शब्द तिथे वापरला होता. फक्त एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये ते सर्व्हाइव्ह होतात तिथे म्हटलं होतं, इथे पण म्हटलंय दे सर्व्हाइव्ह इन एक्स्ट्रीम कंडिशन. Therefore they are called as extremophils. Means Arachias are also called as extremophils. Why? Because they survive in extreme condition. कोणकोणत्या एक्स्ट्रीम कंडिशन्स पाहिलं होतं आपण? एक्स्ट्रीम सॉल्टी कंडिशन, एक्स्ट्रीम हाय टेम्परेचर कंडिशन किंवा एक्स्ट्रीम हाय टेम्परेचर ऍसिडिक कंडिशन, तिसरा प्रकार बघितला होता. ओके. देन दे आर फाउंड इन व्हल्कॅनिक क्रेटर्स. म्हणजे जे तुम्हाला व्हल्कनोज माहिती आहे, म्हणजे ज्वालामुखीचे उद्रेक होतात ते माहिती आहे की तुम्हाला. मग ज्वालामुखी जिथे असतो त्या ठिकाणी टेम्परेचर कसं असतं, एकदम लाव्हारस बाहेर निघत असतो, हाय टेम्परेचर कंडिशन्स आर देअर. तिथे सुद्धा अरॅची बॅक्टेरिया दिसून येतात. बिकॉज they have special ability to survive under such high temperature. then salty lakes, अत्यंत खारं जे लेक्स असतात त्यांच्यामध्ये हे अरॅची बॅक्टेरिया फाउंड येतात, दिसून येतात. आणि हॉट स्प्रिंग, अगदी वाफा निघत असतात त्या स्प्रिंग्स मधनं किंवा त्या लेक्स मधनं, आणि त्याच्यामध्ये असं वाटतं की आपण हात पण टाकू नये की कसं उकळतं किंवा गरम पाणी आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे जीवाणू दिसून येतात अरॅची बॅक्टेरियाज. द टेंडन्सी टू सर्व्हाइव्ह अंडर एक्स्ट्रीम कंडिशन underlines that they have a capacity to withstand under several conditions. म्हणजे तो पहिलाच पॉइंट आपण जो कव्हर केला की they can survive under extreme conditions. Now the bacteria which can survive in high salinity are called as halophils. प्रीवियस स्लाइड मध्ये बघितलं की हॅलोफिल्स कोणाला म्हणायचं, जे एक्स्ट्रीम सलाईन कंडिशन मध्ये जगतात. नंतर मग थर्मोफिल्स, द अरॅची बॅक्टेरिया विच कॅन सर्व्हाइव्ह हाय टेम्परेचर कंडिशन, त्याला म्हणायचं थर्मोफिल्स. आणि ऍसिडोफिल्स म्हणजेच मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया, ते बॅक्टेरिया आहे जे मिथॅनोजेनेसिस घडून आणतात, म्हणजे मिथेन गॅस वेस्ट मटेरियल पासून रिलीज करतात, त्याला म्हणा मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया. साधारणपणे बायोगॅस प्लांट मध्ये हे बॅक्टेरिया आपल्याला मिळून येतात. ऑल दिस बॅक्टेरिया दे आर फाउंड इन डिफरंट शेप्स, ॲज सर्क्युलर नोन ॲज कॉकस. कॉकोबॅसिलस म्हणजे लांबट गोल असतील तर कॉकस, आणि लांबट गोल असतील तर कॉकोबॅसिलस. विब्रोज म्हणजे थोडे कॉमाच्या सारखे दिसणारे. नंतर मग बॅसिलस म्हणजे रॉड शेप. स्पायरिलम म्हणजे स्पायरलच्या आकाराचे. स्पायरोचीट मीन्स दे अपियर ॲज इफ दे आर ट्विस्टेड अलॉंग ऍक्सिस. असं वाटतं की एका ऍक्सिसच्या भोवती ते ट्विस्ट आहेत, म्हणजे गुंडाळले आहेत, त्याला स्पायरोचीट असं म्हणतात. सो दीज आर द common shapes which are generally found in case of bacterias or Arachibacterias. Okay, this is about Arachibacterias. आता ह्या Arachibacterias मध्येच महत्वाची गोष्ट आपण अजून एक ऍड करू शकलो असतो की यांच्यामध्ये पेप्टाइडोग्लायकेन इज ऍब्सेंट. नंतर मग आपण जातो यू बॅक्टेरिया. दे आर ऑल्सो कॉल्ड एज ट्रू बॅक्टेरिया, also referred as true bacteria. Their cell wall is made up of peptidoglycan. मागच्या याच्यामध्ये आपल्याला माहित होतं की यू बॅक्टेरिया, अरॅची बॅक्टेरिया मध्ये पेप्टाइडोग्लायकेन
ची वॉल असत नाही, पण या ठिकाणी वॉल कशाची बनली असते? पेप्टाइडोग्लायकनची. पुन्हा आपण 3 डोमेन सिस्टीम मध्ये हे अभ्यासलेलं आहे. दे मे बी फोटोसिंथेटिक और किमोसिंथेटिक. ते फोटोसिंथेटिक असू शकतात किंवा किमोसिंथेटिक असू शकतात. जसं आपण म्हटलं की क्लोरोबियम, त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट असतो, किंवा क्रोमॅटियम हे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत. आणि किमोसिंथेटिक बॅक्टेरिया, दे आर द सल्फर बॅक्टेरिया. दे आर द they prepare their own food using the chemical energy. They are the chemosynthetic bacteria. So some of the exceptions are there which are showing autotrophic mode of nutrition. Otherwise, mostly commonly they are heterotrophic. They are found in fresh water or mostly found in fresh water. साधारणपणे ते फ्रेश वॉटर मध्ये दिसून येतात. काही युबॅक्टेरिया हे फिलामेंटस असतात. दे आर मल्टीसेल्युलर फिलामेंटस. दे आर कॉमनली कॉल्ड ॲज फिलामेंटस, ब्लू ग्रीन इन कलर. दे आर कॉल्ड ॲज ब्लू ग्रीन अल्गीज. त्यांना म्हणतो आपण ब्लू ग्रीन अल्गीज. असा फोटोग्राफ आपण इथे टाकलेला आहे ब्लू ग्रीन अल्गीजचा. अँड इन केस ऑफ दिस ब्लू ग्रीन अल्गीज, नीलहरित शैवाल मराठीमध्ये म्हटले असेल तुम्ही 10वी पर्यंत, त्याला नीलहरित शैवाल म्हणतात. त्यांचं फार महत्वाचं काम म्हणजे ते नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. वनस्पतींना वाढीसाठी नायट्रोजन अत्यंत आवश्यक घटक आहे, आणि त्या नायट्रोजनचं फिक्सेशन करणं आणि वनस्पतींना तो अवेलेबल करून देणं, मिळवून देणं, हे काम हे सियानोबॅक्टेरिया किंवा ब्लू ग्रीन अल्गीज करत असतात. ब्लू ग्रीन अल्गीजचं दुसरं नाव आहे सियानोबॅक्टेरिया, बिकॉज दे आर द टाइप ऑफ युबॅक्टेरिया. ओके, तर आता हे कसे आहेत? इथे डायग्राम मध्ये दिसतो तसे दे आर फिलामेंटस. फिलामेंट आहे की नाही? दे आर फिलामेंटस अँड मल्टीसेल्युलर. 1 2 3 4 असंख्य सेल्स आहेत. दे आर फिलामेंटस मल्टीसेल्युलर. देर आता ह्या अल्गीज आहे, शैवाल आहे एक प्रकारचं. तर म्हणून यांच्या तुम्हाला माहित आहे की शैवाळावर जर तुमचा चुकून पाय पडला की घसरला आणि पसरला, म्हणजे माणूस खाली घसरून पडतो. इतकं ते स्लाइमी असतं, गुळगुळीत असतं. का? कारण त्याच्या आउटरमोस्ट वॉल जी असते त्याच्यावरती म्युसिलेजिनस शीद असतं, म्हणजे चिकट असं आवरण असतं, म्युसिलेजिनस शीद असतं. अँड देअरफोर दे आर स्लाइमी. Now these cyanobacteria or blue green algae, they are also covered by such a mucilaginous sheath. त्यांच्यावर सुद्धा असं गुळगुळीत आवरण असतं. Now the genetic material typical prokaryotic. त्याच्यामध्ये टिपिकल प्रोकॅरियोटिक सेल मध्ये जसं जेनेटिक मटेरियल असतं, डीएनए, तसं यांच्यामध्ये असतं. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन आणि झॅन्थोफिल. ते ब्लू ग्रीन असतात, म्हणजे ग्रीन कलर त्यांच्यामध्ये आहे. म्हटल्यानंतर क्लोरोफिल पिगमेंट्स त्याच्यामध्ये असतात, क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, आणि कॅरोटीनॉइड्स पण असतात, ज्याला आपण कॅरोटीन आणि झॅन्थोफिल म्हणतो. असे 4ही प्रकारचे फोटोसिंथेटिक पिगमेंट याच्यामध्ये असतात. म्हणजेच ते स्वतःच अन्न स्वतः तयार करतील की नाही? दे विल प्रिपेअर देअर ओन फूड. ब्लू ग्रीन अल्गीज ऑल्सो प्रिपेअर देअर ओन फूड. दे हॅव स्पेशलाइज सेल. इथे हा स्पेशलाइज सेल दाखवलेला आहे, त्याला म्हणतो आपण हेट्रोसिस. आणि हेट्रोसिस हा स्पेशलाइज सेल असतात जे नायट्रोजन फिक्सेशनचं काम करू शकतात. म्हणून म्हटलं मी तुम्हाला की ब्लू ग्रीन अल्गीज हे नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात आणि प्लांट्सला नायट्रोजन मिळवून देतात. ओके, नाव रोल मध्ये हा हेट्रोट्रॉप्सचा रोल मध्ये सांगितलं की दे आर हेट्रोट्रॉप्स. मोस्ट ऑफ देम आर डिकम्पोजर्स. ते हेट्रोट्रॉप्स असतात म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जगतात. ते बरेच याच्यापैकी युबॅक्टेरियाज हे डिकम्पोजर्स असतात. म्हणजे काय? सडलेल्या कुजलेल्या पदार्थांचं पुढे काय म्हणायचं मराठीमध्ये डिकम्पोजिशनला? डिकम्पोज करणे म्हणजे काय बरं? टू ब्रेक इन टू सर्टन मोर स्मॉलर एलिमेंट्स, त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन. त्याला आता परफेक्ट मराठी शब्द मला आठवत नाही, पण तुम्हाला कळलं असेल डिकम्पोज करणं म्हणजे काय. टू ब्रेक द कॉम्प्लेक्स सबस्टन्स इन टू मोर सिम्पलर फॉर्म्स, त्याला म्हणायचं डिकम्पोजिशन. नंतर मग फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिला आर द anaerobes which help in curdling. काही युबॅक्टेरिया हे बेनिफिशियल असतात किंवा दे आर हेल्पफुल. दे आर कमर्शियली इम्पॉर्टंट, व्यावसायिक दृष्ट्या पण महत्वाचे असतात. फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिला आर द बॅक्टेरिया विच हेल्प इन कर्डलिंग.
ऑफ मिल्क, दुधाचं दही करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा उपयोग असतो. किण्वण प्रक्रिया म्हणजे फर्मेंटेशन मध्ये लॅक्टोबॅसिला महत्वाचा रोल प्ले करतात. आणि दे टर्न द मिल्क इनटू द कर्ड. त्या प्रोसेसला आपण कर्डलिंग म्हणतो. आणि बेसिक प्रोसेस इज फर्मेंटेशन. त्या ठिकाणी फर्मेंटेशन ही प्रक्रियेच्या माध्यमातून दुधाचं दही होतं. त्याच्याकरता जो जीवाणू लागतो त्या जीवाणूला म्हणतो आपण लॅक्टोबॅसिलस. सो दिस आर द युजफुल यू बॅक्टेरिया. हे युजफुल यू बॅक्टेरिया झाले. तर दुसरा यू बॅक्टेरियाचा प्रकार त्याला अझाटोबॅक्टर. अझाटोबॅक्टर ही एक प्रकारच्या ब्लू ग्रीन अल्गीज आहेत जे नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात, ज्याच्यामध्ये हेट्रोसिस्ट असतात. त्याच्या माध्यमातून नोस्टॉक झालं, अझाटोबॅक्टर झालं, हे नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. स्ट्रेप्टोमायसिस आर द बॅक्टेरिया which are playing a key role in the formation of antibiotics, production of antibiotics. स्ट्रेप्टोमायसिन अशा प्रकारचे अँटीबायोटिक्स तयार करण्याकरता काही यू बॅक्टेरियाचा उपयोग होतो. सम ऑफ देम दे आर पॅथोजेनिक. काही यू बॅक्टेरिया मात्र कसे असतात, पॅथोजेनिक असतात, म्हणजे ते रोग निर्माण करतात. दे कॉज डिसीज इन केस ऑफ organisms. And the diseases, which are the common diseases which are caused because of the bacteria, they are typhoid, cholera, tuberculosis, and tetanus. These are the few examples which are where the causal organism is bacteria. Okay, so in short, what we have seen, the eubacteria may be autotrophic or may be heterotropic. They may be useful or they may be pathogenic. ते उपयोग का त्यातले काही मेंबर्स हे आपल्याला मदत करणारे असतात, तर काही मेंबर्स हे पॅथोजेन म्हणून रोगाचा प्रादुर्भाव करणारे सुद्धा असतात. आणि त्याचे एक्झाम्पल्स पण आपण बघितलेले आहेत. तर हे झालं यू बॅक्टेरिया बद्दल. आणि यू बॅक्टेरियाचाच एक प्रकार बघितला आपण, ब्लू ग्रीन अल्गी. दुसरा एक प्रकार आहे त्याला म्हणतो आपण मायकोप्लाझ्म. तर मायकोप्लाझमची फार कमी इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये आहे. थोडं जास्त डिटेलमध्ये मायकोप्लाझमची माहिती आपण या स्लाइड मध्ये घेतलेली आहे, कारण आपल्याला नीट एक्झाम क्रॅक करायची आहे. आता व्हॉट आर मायकोप्लाझम्स आर ऑल्सो कॉल्ड एज मिलिक्युट्स. नीट पॉइंट ऑफ व्ह्यू हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही याच्याकरता HSC बोर्डाच्या एक्झाम करता मॉलिक्युट्स तुम्ही लक्षात ठेवलं काय, नाही ठेवलं काय, काही गरज पडत नाही. HSC बोर्डाच्या एक्झाम मध्ये तुमचं HSC बोर्डाचं टेक्स्टबुक सोडून एक शब्द सुद्धा विचारला जात नाही. पण नीट कडे आलात तुम्ही, त्याचे रेफरन्सेस सगळे त्याच्यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतात. सो अल्टरनेटिव्ह नेम आर कॉमनली द मायकोप्लाझम्स प्लाझ्माज आर ऑल्सो कॉल्ड एज मॉलिक्युट्स. पुस्तकामध्ये तुमच्या दिलेलं नाही ही इन्फॉर्मेशन. देन दे आर द स्मॉलेस्ट फॉर्म्स, लिव्हिंग फॉर्म्स विथआउट सेल वॉल. त्यांना सेल वॉल असत नाही आणि ते स्मॉलेस्ट लिव्हिंग फॉर्म्स आहेत. आता यांना सेल वॉल असत नाही, तर मग आउटरमोस्ट लिमिटिंग बाउंड्री कशाची बनली असते? इट इज मेड अप ऑफ लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. पुस्तकामध्ये डायग्राम नाही, मग कसे दिसतात, काय दिसतात, हे तुम्हाला 100 प्रश्न विचारणार. त्यापेक्षा तुम्हाला या ठिकाणी डायग्राम, इथे फार डायग्रामॅटिक स्केच वगैरे वापरून आपण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने मायकोप्लाझम दिसतात. त्यांना सेल वॉल असत नाही, पण लिपोप्रोटीनचं एक मेम्ब्रेन असतं, लिमिटिंग मेम्ब्रेन असतं, विच इज मेड अप ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन. अँड सिन्स सेल वॉल इज ऍबसेंट, दे कॅन चेंज देअर शेप. सेल वॉलच असत नाही, त्याच्यामुळे ते स्वतःचा शेप जो आहे सतत बदलत असत, अमिबा अँटामिबा सारखं. आणि ते स्वतःचा शेप चेंज करू शकतात, म्हणून त्याला प्लिओमॉर्फिक असं म्हणतात. दे आर कॉल्ड एज प्लिओमॉर्फिक. The mycoplasms are referred as pleomorphic because they can change their shape since cell wall is absent. आता प्लिओमॉर्फिक असतात ही पण इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकात नाही, पण ही तुम्हाला का लक्षात ठेवायची, तर तुम्ही नीटची परीक्षा देणार आहात. देन दे लॅक न्यूक्लियस अँड अदर सेल ऑर्गनेल. जसे बॅक्टेरियाचं जनरल कॅरेक्टर आहे की दे बॅक्टेरिया आर प्रोकॅरियोटिक, दे लॅक सेल ऑर्गनेल्स. So they are included in the monerans, which are the best example of monera is bacteria. So they show the bacteria-like character that they lack nucleus and they lack the membrane-bound cell organelles like mitochondria, endoplasmic reticulum. अशा प्रकारचे जे membrane-bound cell organelles असतात, ते membrane-bound cell organelles तुम्हाला मायकोप्लाझम मध्ये दिसून येत नाहीये. येलोने हायलाइट केलेले कॅरेक्टर जे आहेत
ते तुमच्या पुस्तकामध्ये नाहीत, पण आपल्याला सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू नीट पॉईंट ऑफ व्ह्यू ते लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे लक्षात घ्या की सीईटी सुद्धा तुमची जे बोर्डाचा सिलेबस आहे तेवढ्यावरच असते, फक्त 12वीचा सिलेबस असतो, 11वीचा सिलेबस नसतो सीईटीला. म्हणून सीईटी तुम्हाला फार सोपी जाते, कारण तुम्ही नीटच्या लेवलला प्रिपेअर केलेलं असतं आणि मग सीईटी म्हणजे किस गली की खसखस असं होतं. पण तुमचा सीईटीचा स्कोर इथला आपला क्लास झाला की तुमचा चांगला फुगून येतो. आणि बोर्ड पण तुम्हाला सोपं जातं, कारण तुम्ही मोर दॅन सफिशियंट वाचलेलं असतं आणि तुम्हाला ते लक्षात राहतं सगळं, म्हणून तुम्हाला बोर्ड पण सोपं जातं. जेनेटिक मटेरियल यांच्यामध्ये असतं का? तर हो, डीएनए असतो, कारण ते लिव्हिंग आहे. लिव्हिंग म्हणजे जेनेटिक मटेरियल असणार. जेनेटिक मटेरियल इज इन द फॉर्म ऑफ डीएनए, रेअरली एज आरएनए. डीएनए, आरएनएस पण असतात, पण मेन रोल डीएनए हे जेनेटिक मटेरियल म्हणून प्ले करतात. पहा इथे दिसतात आपल्याला डीएनए स्ट्रँड दिसतो. दिस इज अ डीएनए इंटरमिंगल्ड अँड these are small RNA strands. Soluble RNAs म्हणजे tRNAs are also called as soluble RNAs. They are oftenly called as PPLOs or MLO. त्याला पीपीएलओ किंवा एमएलओ असं म्हटलं जातं. आता पीपीएलओचा लॉंग फॉर्म काय? प्लुरो न्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. आणि एमएलओचा लॉंग फॉर्म आहे मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम. त्यांना मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम ते मायकोप्लाझ्म सारखे दिसतात, म्हणून त्याला एमएलओज म्हणतात. ह्या ऑर्गॅनिझम्सला एमएलओज म्हटलं जातं. किंवा प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम का म्हणतात? बिकॉज दे आर डिस्कवर्ड इन द प्लुरल फ्लुइड ऑफ कॅटल सफरिंग फ्रॉम निमोनिया. जी जनावरांना निमोनिया झाला असतो त्या प्लुरल फ्लुइड मध्ये साधारणपणे हे आढळून येतात. आता प्लुरल कॅव्हिटी म्हणजे काय? की थोडं रेस्पिरेशन आणि लंग्सशी रिलेटेड आहे हे, की प्लुरल कॅव्हिटी ही अशी पोटेन्शियल स्पेस असते बिटवीन द प्लुरल सॅक अँड द लंग्स. म्हणजे कॅटलच्या ज्या लंग्स असतात त्याच्या भोवती जे आवरण असतं त्याला आपण म्हणतो प्लुरल सॅक. तर त्या प्लुरल सॅक आणि लंग्स यांच्यामधली जी कॅव्हिटी आहे त्याला प्लुरल फील्ड असं म्हणतात. आणि ह्या प्लुरल फील्ड मध्ये साधारणपणे मायक्रोप्लाझम आढळून येतात आणि म्हणून त्याला कोणत्या अॅनिमल्सच्या न्यूमोनियापासून सफरिंग अॅनिमल्स, म्हणजे ज्या अॅनिमलला न्यूमोनिया झालेला आहे त्यांच्या लंग्स भोवती जे आवरण असतं त्या आवरणामध्ये आणि लंग्स मध्ये जो स्पेस असतो त्याला प्लुरो इट इज कॉल्ड अ प्लुरल फील्ड. त्याला प्लुरल फील्ड असं म्हणतात. आणि त्या प्लुरल फील्ड मध्ये साधारणपणे मायक्रोप्लाझम दिसून येतो. येते का तुमच्या लक्षात? ज्या कॅटलला न्यूमोनिया झालेला असतो त्या कॅटल्सच्या लंग्स भोवती जे आवरण असतं ते आवरण आणि लंग्स यांच्यामधली जी स्पेस असते त्याच्यामध्ये मायक्रोप्लाझम दिसून येतात. दे आर डिस्कवर्ड इन द स्पेस बिटवीन द प्लुरल सॅक अँड द लंग्स ऑफ द कॅटल इन विच न्यूमोनिया इज सीन. असे कॅटल ज्यांना न्यूमोनिया झाला आहे त्यांच्या लंग भोवती जे सॅकलाइक आवरण असतं त्या आवरणाच्या आणि लंगच्या मध्ये जी कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटी मध्ये मायकोप्लाझ्मा दिसून येतात. Therefore, they are called as PPLOs or pleuropneumonia-like organisms. आणि हे दोन शब्द साधारणपणे तुम्हाला नीट मध्ये एक्झाम प्रिपेअर करतात त्यावेळेला पीपीएलओ म्हणजे काय, एमएलओ म्हणजे काय. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ पीपीएलओ? प्लुरोन्यूमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ एमएलओ? मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम. अँड दिस मायकोप्लाझ्मास दे आर abbreviated or shortly known as PPLOs or एमएलओज. त्याला पीपीएलओ किंवा एमएलओज असं म्हणतात. आणि हे इंडिव्हिज्युअल साधारणपणे पॅथोजेनिक असतात. मोस्टली दी मायकोप्लाझम्स प्लाझ्मा दे आर पॅथोजेनिक म्हणजे रोग निर्माण करणार. अॅनिमल्स मध्ये रेस्पिरेटरी ट्रॅक डिसीजेस त्यांच्यामध्ये दिसतात. देन प्लांट्स मध्ये लिटिल लीफ डिसीज म्हणजे छोटी छोटी पानं होतात, पानांची साईज कमी राहते. साधारणपणे ब्रिंजलमध्ये म्हणजे वांग्यामध्ये हा डिसीज दिसून येतो, मोठं पानाची साईज वाढत नाही. सो दिस इज बिकॉज ऑफ इन्फेक्शन ऑफ मायकोप्लाझ्मा. देन येलो व्हेन डिसीज इन केस ऑफ विंका रोझिया. विंका म्हणजे सदाफुली छोटी जी सदाफुली असते त्याच्यामध्ये पानांच्या ज्या शिरा असतात त्या पिवळ्या होतात आणि पानं मग गळून पडतात. तर तो जो डिसीज आहे येलो व्हेन डिसीज, इट इज बिकॉज ऑफ इन्फेक्शन ऑफ मायकोप्लाझ्मा. तर अशा प्रकारचं इन्फेक्शन
प्लांट्स मध्ये आणि अॅनिमल्स मध्ये मायकोप्लाझ्मा दाखवतात. सो दिस इज अबाउट द मायकोप्लाझम विच इज अ टाइप ऑफ युबॅक्टेरिया. आय थिंक हिअर वी हॅव फिनिश्ड विथ द डिटेल्स ऑफ किंगडम मोनेरा. थोडस अजून थोडस पुढे जाऊन आपण तुमचं हे घेऊया थोडी एक्झाम शॉर्ट मध्ये. विच फायलम इज नॉट इन्क्लुडेड इन युबॅक्टेरिया? क्लमायडियस, ब्लू ग्रीन अल्गीस, प्रोटोबॅक्टेरिया, अरॅचिबॅक्टेरिया. कोणाचा समावेश ब्लू ग्रीन अल्गीज मध्ये होत नाही सांगा बरं तुम्ही मला. लेट मी नो. इट इज अरॅचिबॅक्टेरिया. अरॅचिबॅक्टेरिया डिफरंट आहेत. अरॅचिबॅक्टेरिया ते बॅक्टेरिया आहेत की ज्यांच्यामध्ये का असत नाही, पेप्टायडोग्लायकेन असत नाही. युबॅक्टेरिया म्हटलं तर ज्यांच्यामध्ये पेप्टायडोग्लायकेन आहे वॉलमध्ये. क्लोमायडोमोनॅस मध्ये असतं, ब्लू ग्रीन अल्गीज मध्ये असतं, प्रोटोबॅक्टेरिया मध्ये असतं. प्रोटिओबॅक्टेरिया म्हणजे खरं म्हणजे प्रोटिओबॅक्टेरिया म्हणजेच ब्लू ग्रीन अल्गीज प्रकारे त्याचा उल्लेख आहे. अरॅचिबॅक्टेरिया हा क्लिअर कट त्याच्यापेक्षा वेगळा आहे, कारण युबॅक्टेरिया आणि अरॅचिबॅक्टेरिया मधला फरक काय आहे? एखादं पेप्टायडोग्लायकेन असतं आणि एकामध्ये नसतं. म्हणून ते एक्झाम्पल ते आपण घेतलंय. तो थोडा कन्फ्युजिंग पण टाकलाय. कधी कधी एमसीक्यूज मध्ये एखाद्या ऑप्शनला काहीच अर्थ नसतो, पण कन्फ्युजिंग म्हणून तो टाकलेला असतो. दुसरं म्हणजे व्हॉट इज नॉट द कॉमन शेप फाउंड इन केस ऑफ बॅक्टेरिया? स्पायरिलाई, कोकाय, बॅसिलाई अँड स्क्वॅमोस. कुठला? आता हा प्रचंड सोपा प्रश्न आहे. स्क्वॅमोस इफिथेलियमचा प्रकार आहे तो. नंतर मग हाऊ डू यू बॅक्टेरिया प्रॉलिफरेट? कशा प्रकारे त्यांचं मल्टिप्लिकेशन होतं, कसं होतं आपण पाहिलं. जनरली दे मल्टिप्लाय बाय द वे ऑफ बायनरी फिशन ऑर बडिंग. सो बोथ ऑफ दिस इज द आन्सर. व्हॉट इज नॉट कॉमन शेप ऑफ बॅक्टेरिया? अरे हा आपला रिपीट झालेला आहे. तर आपण अशा प्रकारे थोडीशी छोटीशी शॉर्ट एक्झाम आपण घेतली. या ठिकाणी हा आपण लेक्चर या ठिकाणी संपवतो. थँक्यू व्हेरी मच.